आपल्यावर कितीही मोठं संकट, अगदी संकटांचा डोंगर कोसळला, तरी शांत राहण्यासाठी गुरुची मदत लागते. आपल्या जीवनात निर्माण होणाऱ्या प्रपंचाची प्रतिकूलता ही आपल्या परमार्थाच्या प्रगतीसाठीची अनुकूलता आहे. ही सुबुद्धी ज्याला मिळते, तो संकटात खचून जात नाही, तो रडत बसत नाही, तो आपल्या जीवनाचं सार्थक करण्यामागे लागतो. आणि ही सुबुद्धी मिळण्यासाठी गुरूंना खुश ठेवणं गरजेचं आहे. गुरूंना खुश ठेवण्यासाठी म्हणून उपासना करत राहणं गरजेचं आहे. पण आपण आपल्या छोट्या मुलाला जसं शाळेत घालतो, त्यानंतर कॉलेज, मग नोकरी, हे सगळं करत असताना आयुष्यात प्रत्येक वेळेला एका गुरूची, चांगल्या गुरूची आवश्यकता असते. अगदी तसंच दुर्लभात दुर्लभ मिळालेल्या ह्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एका चांगल्या गुरूची गरज आहे. गुरुविण गती नाही कोणा, सत्य हे समजावे.